Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.2 of chapter number 2 parallel lines from class 9 mathematics part 2 that is geometry. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 21 आणि 22 वर प्रॅक्टिस सेट 2.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. आता या विचित्र अशा फिगर्स पाहून अजिबात घाबरून जाऊ नका. ट्रस्ट मी, सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत. फक्त काही बेसिक कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. मग आता आपण काय करूयात, सगळ्यात आधी प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण काय अभ्यासलं ते थोडक्यात रिवाइज करूयात आणि मग आणखीन काही 2-3 नवीन गोष्टी समजून घेऊयात आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, चला हे पहा. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण अभ्यासलं की दोन पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे काही अँगल्स फॉर्म होतात. कोणकोणते अँगल्स फॉर्म होतात तर करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अँगल्स, त्यानंतर अल्टरनेट अँगल्स, हो की नाही, हे सगळे अँगल्स फॉर्म होतात. आता इथे लाईन एल आणि लाईन एम पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याच्यावरचा एन हा काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर. मग जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात आणि त्यांच्यावर ट्रान्सव्हर्सल असतो तेव्हा जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते कसे असतात, इक्वल असतात, और वी कॅन से कॉन्ग्रुएंट असतात. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटलं की लगेच तुमच्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे, लेटर एफ. आठवते ना ट्रिक करस्पॉन्डिंग अँगल्स लक्षात ठेवण्याची. सो हे दोन अँगल्स कसे आहेत, करस्पॉन्डिंग आहेत, हो की नाही, आणि ते कसे असणार, इक्वल असणार, और वी कॅन से कॉन्ग्रुएंट असणार. का बरं इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट असणार, कारण दोन पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे हे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले आहेत. त्यानंतर ना हे पहा, हे सुद्धा कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कायम लक्षात ठेवायचंय की दोन पॅरलल लाईन्स और दोन लाईन्स जेव्हा दिल्या जातात आणि त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल असतो तेव्हा टोटल किती पेअर्स तयार होतात करस्पॉन्डिंग अँगल्सचे, 4 पेअर्स तयार होतात. 1 पेअर आताच आपण पाहिला, हा सेकंड पेअर आहे. हा एक अँगल आणि हा एक अँगल, त्यानंतर न हा अँगल आणि हा अँगल, आणि हा अँगल आणि हा अँगल. आता हे सगळे जे करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर्स आपल्याला मिळालेले आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं की जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात ते सुद्धा कसे असतात, इक्वल असतात किंवा आपण म्हणू शकतो कॉन्ग्रुएंट असतात. अल्टरनेट अँगल्स म्हणजेच, येस, व्हेरी गुड, झेड अँगल्स. टोटल किती अँगल्स फॉर्म होतात, आता हे पहा, हा 1 पेअर झाला, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, और वी कॅन से इक्वल आहेत. त्यानंतर हा सेकंड पेअर, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे सुद्धा कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. जितक्या मेजरचा हा अँगल आहे तितक्याच मेजरचा हा अँगल असतो. क्लिअर. त्यानंतर आपण पाहिलं इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स जे फॉर्म होतात ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. लक्षात ठेवायचंय, कॉन्ग्रुएंट अँगल्स इक्वल असतात, अल्टरनेट अँगल्स इक्वल असतात, इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात. ओके. सो हे पहा, हा एक पेअर फॉर्म झाला इंटिरियर अँगल्सचा, कसा आहे, सप्लिमेंटरी. म्हणजेच या दोन्ही अँगल्सला जर आपण ऍड केलं तर आन्सर 180 डिग्री येणार. आणि हा सेकंड पेअर, याही दोन्ही अँगल्सला आपण ऍड केलं की सम 180 डिग्री येणार. क्लिअर झालं. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण हेच अभ्यासलं की जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात आणि त्यांच्यावर ट्रान्सव्हर्सल असतो तेव्हा जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते इक्वल असतात, जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात तेही इक्वल असतात, आणि जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात ते सप्लिमेंटरी असतात. क्लिअर, इतकी गोष्ट. आता प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपल्याला याच्याच अपोजिट गोष्ट, बरोबर उलटी गोष्ट करायची, अभ्यासायची. ती काय ते समजून घेऊया. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सची टेस्ट. वेदर गिवन टू लाईन्स आर पॅरलल और नॉट कॅन बी डिसाइडेड. दिलेल्या दोन लाईन्स या पॅरलल आहेत किंवा पॅरलल नाही आहेत या डिसाइड केल्या जाऊ शकतात. कशाने, एक्झामिनिंग द अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ द लाईन्स. दोन लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स फॉर्म होतात त्या अँगल्सला एक्झामिन करून आपण सांगू शकतो की त्या दोन लाईन्स पॅरलल आहेत की नाही. लक्षात घ्या, आता इथे प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपण काय करत आहोत, पॅरलल लाईन्स आहेत की नाही हे एक्झामिन करत आहोत, त्यांची टेस्ट घेत आहोत. मग ती टेस्ट कशी घेणार आहोत, तर अँगल्सला एक्झामिन करून. ओके. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण काय पाहिलं की दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांच्यावर ट्रान्सव्हर्सल दिलेला आहे. त्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते कसे असतात, इक्वल असतात, और वी कॅन से कॉन्ग्रुएंट असतात. जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे ते सप्लिमेंटरी असतात.
त्यानंतर आपण अभ्यासलं जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात दोन पॅरलल लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे ते कसे असतात, तेही इक्वल ऑर वी कॅन से कॉन्ग्रुएंट असतात. आता इथे प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपण अपोजिट अभ्यासणार आहोत. आपण आधी अँगल्सला एक्झामिन करणार. जर करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतील तर आपण म्हणू शकतो दिलेल्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. जर अल्टरनेट अँगल्स इक्वल असतील तर आपण म्हणू शकतो की दिलेल्या लाईन्स पॅरलल आहेत. जर इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील तर आपण म्हणू शकतो की दिलेल्या लाईन्स या पॅरलल आहेत. आता इथे प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपल्याला काय करायचंय, लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे सांगायचंय आणि ते सांगण्यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या टेस्ट करायच्या. मग त्या टेस्टला आपण काय म्हणतो, इंटिरियर अँगल्स टेस्ट किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट, त्यानंतर अल्टरनेट अँगल्स टेस्ट. ओके, आपण टेस्ट करतोय लाईन्स पॅरलल आहेत की नाही हे सांगण्याची. क्लिअर? सो हे पहा काय दिलेलं आहे, वेदर गिवन टू लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट कॅन बी डिसाइडेड बाय एक्झामिनिंग द अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ द लाईन्स. If the interior angles on the same side of a transversal are supplementary, then the lines are parallel. हे पहा, ट्रान्सव्हर्सलमुळे आता ज्या लाईन्स आपण घेणार आहोत त्या पॅरलल आहेत की नाही हे माहित नाही. दोन लाईन्स आणि त्यांच्यावरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे हे पहा, लाईन एल, लाईन एम या दोन लाईन्स आपण घेतल्यात, या पॅरलल आहेत की नाही आपल्याला माहित नाही. मग त्या पॅरलल आहेत की नाही हे कसं ओळखायचं आहे, तर आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. कसली टेस्ट, तर सगळ्यात आधी आपण पाहूयात की इंटिरियर अँगल्स टेस्ट म्हणजे काय. आता या दोन लाईन्सवरच्या या ट्रान्सव्हर्सलमुळे जे इंटिरियर अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत ते जर सप्लिमेंटरी असतील, सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर त्यांचं सम जर 180 डिग्री येत असेल तर आपण म्हणू शकतो की या दोन लाईन्स पॅरलल आहेत. ओके, सो अँगल ए प्लस अँगल बी केलं 180 डिग्री आलं तर आणि तरच आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम हे या पॅरलल आहेत. क्लिअर? चला आता सेकंड, इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स, दोन अल्टरनेट अँगल्सचे पेअर्स आपल्याला मिळतात, माहितीये की नाही तुम्हाला, दोन लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे, एका ट्रान्सव्हर्सलमुळे आपल्याला किती पेअर्स मिळतात, अल्टरनेट अँगल्सचे दोन पेअर्स मिळतात. ओके नाही, ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही साइडवरचे. त्यानंतर इंटिरियर अँगल्सचे किती पेअर मिळतात, दोन मिळतात. करस्पॉन्डिंग अँगल्सचे किती पेअर मिळतात, चार पेअर्स मिळतात. ओके नाही, सो इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. हे पहा, आता दोन लाईन्स दिलेल्या आहेत, या दोन लाईन्सवरच्या या ट्रान्सव्हर्सलमुळे आपल्याला दोन पेअर्स मिळतात अल्टरनेट अँगल्सचे. त्यातील एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम कशा आहेत, पॅरलल आहेत. आता इथे हे पहा, या दोन लाईन्स त्याच्यावरचा हा एन ट्रान्सव्हर्सल अल्टरनेट अँगल्स ए आणि बी आहेत. ओके, हे जर कॉन्ग्रुएंट असतील ऑर वी कॅन से इक्वल असतील, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, जितका ए आहे तितकाच बी जर असेल तर आणि तरच आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम कसे आहेत, पॅरलल आहेत. क्लिअर? आता इफ वन ऑफ द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. जर करस्पॉन्डिंग अँगल्सचे टोटल किती पेअर मिळतात आपल्याला, दोन लाईन्सवरच्या एका ट्रान्सव्हर्सलमुळे 4 पेअर मिळतात. त्यातला एक जरी पेअर आपल्याला मिळाला आणि तो कॉन्ग्रुएंट असेल तर आपण म्हणू शकतो, आता इथे पहा, इथे ए आणि बी हे कसे अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके नाही, एफ मिळाला की नाही आपल्याला, मग ए आणि बी कसे आहेत, करस्पॉन्डिंग आहेत. हे जर इक्वल असतील और वी कॅन से कॉन्ग्रुएंट असतील तर आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम कशा आहेत, पॅरलल आहेत. इतकं इझी आहे, डिफिकल्ट काही नाही, खूप सोपं आहे. फक्त बेसिक गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत आणि त्या आता तुम्हाला कळल्याच असणार आहेत. चला आता टेक्स्टबुक मध्ये आपल्याला काही हे पहा अशा प्रकारच्या टेस्ट दिलेल्या आहेत, या समजून घेणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. मला माहिती आहे तुम्ही जेव्हा हे रीड कराल तेव्हा तुम्हाला थोडंसं डोक्यावरून जाईल किंवा अरे बापरे खूपच डिफिकल्ट काहीतरी आहे असं वाटू शकतं. पण हे पहा, डिफिकल्ट असं काही नाहीये, खूप इझी आहे. आपण समजून घेऊयात आणि मग आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूयात. असं नको व्हायला की टेक्स्टबुक मधलं आपण हे जे दिलेलं आहे ते समजूनच घेतलेलं नाही, एक्झाम मध्ये जर असं आपल्याला प्रूफ करायला आलं तर ते आलंच नाही मग तुम्हाला सॉल्व्ह करता तर कसं करणार, हो की नाही, तिथे मार्क्स जातील. त्यामुळे आपल्याला हे सुद्धा समजून घेणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. चला समजून घेऊया. इंटिरियर अँगल्स टेस्ट थिअरम आहे, इफ द इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द टू लाईन्स आर पॅरलल.
आधी हा थिअरम पाहूया त्यांनी काय दिलेला आहे. हे पहा, आपल्याला हा थिअरम प्रूफ करायचा आहे. ओके, सो प्रूफ कसं करणार आहोत ते आपण समजून घेऊयातच, पण इथे काय नक्की म्हटलेलं आहे तेही समजून घेऊया. दोन डिस्टिंक्ट लाईन्स, डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या, असं नाही की एकावर एक असणाऱ्या लाईन्स. ओके, सो हे जे दोन वर्ड्स इथे दिलेले आहेत इम्पॉर्टंट आहेत. दोन वेगवेगळ्या लाईन्स कोणत्या आहेत, लाईन ए बी आणि लाईन सी डी, यांच्यावरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात, लक्षात घ्या, दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात ते जर सप्लिमेंटरी असतील तर त्या दोन लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात, असा हा थिअरम आहे. या थिअरमला आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता गिव्हन काय काय आहे, त्यांनी या थिअरम मध्ये काय काय दिलेलं आहे, तर एक्स वाय हा काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. ए बी आणि सी डी या दोन लाईन्स आहेत. ओके, आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, जे इंटिरियर अँगल्स फॉर्म होतात ते सप्लिमेंटरी असतात. ओके, म्हणजे जे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते सप्लिमेंटरी आहेत. सप्लिमेंटरी म्हणजे काय, आता इथे इंटिरियर अँगल्स कोणते फॉर्म झालेले आहेत, दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे, तर बी पी क्यू आणि पी क्यू डी हे दोन इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आणि हे कसे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, हे सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे अँगल बी पी क्यू प्लस अँगल पी क्यू डी 180 डिग्रीचे आहेत. आणि आपल्याला प्रूफ काय करायला सांगितलंय, हे जर सप्लिमेंटरी आहेत तर लाईन ए बी आणि लाईन सी डी पॅरलल आहेत. ओके, हे आपल्याला प्रूफ करायला सांगितलंय. मग आता प्रूफ करूयात आपण. चॅलेंज एक्सेप्टेड, चॅलेंज घेऊयात. त्यांनी जो हा थिअरम आपल्याला दिलेला आहे तो कशा पद्धतीने करेक्ट आहे ते आपण सांगूयात. पण करेक्ट आहे हे सांगण्यासाठी आधी आपण त्यांना इनडायरेक्ट प्रूफ देऊयात. ओके, इनडायरेक्टली आपण त्यांना सांगूयात की कसं काय बरं या दोन लाईन्स पॅरलल आहेत, कारण हे जे इंटिरियर अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी आहेत. ओके, क्लिअर, कन्फ्युजन क्लिअर. चला, गोंधळून जाऊ नका, खूप इझी आहे. आता आपण इनडायरेक्ट प्रूफ त्यांना देणार आहोत. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे आता त्यांनी आपल्याला काय प्रूफ करायला सांगितलंय, ए बी पॅरलल आहे सी डी ला. मग आपण आता असं म्हणूयात ना की बाबा नाही आहेत, या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल नाही आहेत बाबा, तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला सांगताय त्या प्रकारे आम्ही आता इथे म्हणतो की नाही आहेत पॅरलल. असं अज्युम करूयात ना की या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल नाही आहेत. पॅरलल नाही आहेत म्हटल्यावर त्या कुठे ना कुठे इंटरसेक्ट होणार, हो की नाही. पॅरलल लाईन्सची डेफिनेशन काय आहे, अशा दोन लाईन्स की ज्या कधीच कुठेच एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत. आणि ज्या लाईन्स इंटरसेक्ट करतात त्या पॅरलल नसतातच, त्या इंटरसेक्टिंग लाईन्स असतात. मग आपण म्हणूयात की लाईन ए बी आणि लाईन सी डी पॅरलल नाहीयेत. जर पॅरलल नसतील, या दोन लाईन्स जर पॅरलल नसतील तर त्या इंटरसेक्ट होणार. आपण असं म्हणूयात की पॉइंट टी वर त्या दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट झाल्या. इंटरसेक्ट झाल्यामुळे काय झालं बघा, इथे एक ट्रायंगल फॉर्म झाला, हो ना. आता हा जो ट्रायंगल फॉर्म झालेला आहे त्या ट्रायंगल वरून आपण म्हणू शकतो की या ट्रायंगलचे सगळे अँगल्सचं सम 180 डिग्री असतं, कारण ट्रायंगल्सची प्रॉपर्टीज ती आहे. ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सचं सम 180 डिग्री येतं. मग अँगल टी प्लस अँगल पी प्लस अँगल क्यू केलं, हे पहा मी आता इथे अँगल पी म्हटलंय, पण अँगल पी म्हणजेच अँगल टी पी क्यू, हो की नाही. आपण जो अँगल असतो त्याला मध्ये राईट करतो. सो अँगल टी पी क्यू प्लस अँगल पी क्यू टी, किंवा यालाच आपण क्यू म्हणूयात, प्लस अँगल पी टी क्यू, यालाच आपण टी सुद्धा म्हणू शकतो. सो या तीनही अँगल्सला ऍड केल्यानंतर 180 डिग्री इतकं सम येतं. ओके, पण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा बरं, गिव्हन काय आहे की हे जे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत म्हणजे बी पी क्यू आणि पी क्यू डी कसे आहेत, ते सप्लिमेंटरी आहेत. बघा बरं, त्यांनी इथे गिव्हन दिलेलं आहे की ते दोन अँगल्स कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत. मग आता इथे पी, अँगल पी आणि अँगल क्यू हे जर सप्लिमेंटरी आहेत तर हे बघा अँगल पी आणि अँगल क्यू, टीपी क्यू प्लस पी क्यू टी. आता इथे तुम्हाला हे दोन्ही अँगल्सचं नाव थोडं वेगळं वाटेल, हो की नाही. इथे तर टीपी क्यू लिहिलंय आणि इथे बीपी क्यू लिहिलंय, असं कसं काय, तर हे पहा इथे अँगल बी पी म्हणजे अँगल बी पी क्यू हाच अँगल टी पी क्यू सुद्धा आहे की नाही. आपण हा इकडे टी पॉइंट घेतलेला आहे जिथे इंटरसेक्ट झाले म्हणून इथे आपण टी पासून स्टार्ट केलं, पण ऍक्च्युअल मध्ये हा जो अँगल पी आहे तो अँगल पीच आहे की नाही. याला आपण टी पी क्यू म्हणा किंवा बी पी क्यू म्हणा, अँगल पी हा सेमच राहणार आहे. क्लिअर. सो
इथे त्यांनी गिवन काय दिलेलं आहे, अँगल पी आणि अँगल क्यू हे दोन अँगल्सच 180 डिग्रीचे आहेत. मग जर हे दोन अँगल्स 180 डिग्रीचे आहेत तर अँगल पी टी क्यू म्हणजे हा जो टी अँगल आहे तो किती डिग्रीचा होणार, तो ऑफकोर्स 0 डिग्रीचा होणार, हो की नाही. मग हे पहा, आता इथे आपण हे जरा इकडे घेऊयात. जर हा अँगल टी, इथला हा अँगल टी 0 डिग्रीचा आहे तर ही जी लाईन आहे ती अशी इकडे जाणार का, आता ही इकडे जातीये, हो की नाही. मग हा 0 डिग्रीचा अँगल होऊच शकणार नाही. 0 डिग्रीचा अँगल म्हणजे काय, तर ही जी लाईन आहे, लाईन ए बी, ती ओव्हरलॅप होणार या लाईन सीडी वर. जर ओव्हरलॅप झाली तरच इथे 0 डिग्रीचा अँगल फॉर्म होणार. 0 डिग्री म्हणजे काहीच नाही, हो की नाही. 0 डिग्रीचा अँगल फॉर्म होण्यासाठी या दोन्ही लाईन्स एकमेकांवर ओव्हरलॅप झालेल्या पाहिजेत. पण थिअरम मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की दोन डिस्टिंक्ट लाईन्स आहेत, लाईन ए बी आणि लाईन सीडी. लाईन ए बी आणि लाईन सीडी कशा आहेत, डिस्टिंक्ट लाईन्स आहेत. मग आता इथे आपलं कॉन्ट्रडिक्शन मध्ये आपण फसलो. आपण आधी काय म्हटलं की आपण असं म्हणूयात, अजम्पशन करूयात की या दोन लाईन्स पॅरलल नाहीयेत. जर पॅरलल नाहीयेत तर या कंडिशन मध्ये आपण येतो की त्या कुठे ना कुठेतरी इंटरसेक्ट होणार. इथे इंटरसेक्ट झाल्या, ओके, पॉइंट टी ला. पण थेरम मध्ये काय म्हटलेलं आहे, इंटिरियर अँगल्स कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत, ओके. म्हणजे पी, अँगल पी आणि अँगल क्यू हेच 180 डिग्रीचे आहेत. आणि आपला हा इथे ट्रायंगल फॉर्म होतोय, ट्रायंगल पी टी क्यू. ट्रायंगल्सची प्रॉपर्टी काय आहे की त्यांच्या सगळ्या अँगल्सचं सम 180 डिग्री येतं, बरोबर. आणि इथे तर हे दोन अँगल्सच 180 डिग्रीचे आहेत. मग हा अँगल टी तर 0 डिग्रीचा होणार. जर 0 डिग्रीचा आहे तर या दोन लाईन्स तर एकमेकींवर ओव्हरलॅप झाल्या पाहिजेत. पण ओव्हरलॅप होत आहेत का, नाही होत आहेत की नाही. ओव्हरलॅप होऊन कसं जमेल, कारण थिअरम मध्येच त्यांनी काय म्हटलेलं आहे की दोन डिस्टिंक्ट लाईन्स आहेत, हो की नाही. मग इथे आपलं जे अजम्पशन आहे ते रॉंग आहे. लाईन ए बी आणि लाईन सी डी या कशा असणार आहेत, पॅरलल असणार. का पॅरलल असणार, कारण इथे काय आहे, हा जो अँगल पी आहे आणि हा अँगल क्यू आहे ते कसे आहेत, ते इंटिरियर अँगल्स आहेत. आणि इंटिरियर अँगल्स 180 डिग्रीचे आहेत म्हटल्यावर हे जे या ज्या दोन लाईन्स आहेत, लाईन ए बी आणि लाईन सी डी, कशा असणार आहेत, नेहमी पॅरललच असणार आहेत. Thus, it is proved that if the interior angles formed by a transversal are supplementary, अशा पद्धतीने असं प्रूव्ह झालंय, जर इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी आहेत तर त्या दोन लाईन्स कशा असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इंटिरियर अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार, इंटिरियर अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. क्लिअर झालं. चला आता नेक्स्ट पाहूयात, अल्टरनेट अँगल्स टेस्ट. काय म्हणतोय थिअरम, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज कॉन्ग्रुएंट. दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म होतात ते जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात, ओके. सो गिवन काय काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे एन, एल आणि एन, एल आणि एम या दोन लाईन्स दिलेल्या आहेत. आणि काय म्हटलेलं आहे, जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो गिवन मध्ये आपण राईट केलं, अँगल ए आणि अँगल बी, हे पहा हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. सो अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. फाइंड आउट काय करायचं, टू प्रूफ काय आहे की एल आणि एम या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत. आता पहा या दोन अँगल्समुळे हे जे अल्टरनेट अँगल्स आपल्याला इथे त्यांनी दिलेले आहेत त्यांच्यावरून आपल्याला सांगायचंय की या दोन लाईन्स पॅरलल आहेत, ओके. सो प्रूफ करूयात आपण. ए प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. हे पहा एका स्ट्रेट लाईनवर अँगल ए आणि अँगल सी आहे, ओके नाही. अँगल ए आणि अँगल सी एका स्ट्रेट लाईनवर आहेत म्हणजे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे या दोन्ही अँगल्सचं सम किती येतं, 180 डिग्री येतं, ओके नाही. सो अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला, गिवन काय आहे, अँगल ए जितका आहे तितकाच अँगल बी आहे, ओके नाही. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी हे गिवन आहे. मग अँगल ए च्या ऐवजी आपण इथे अँगल बी राईट केलं तरीही चालू शकणार आहे, कारण मेजर तर सेमच आहे अँगल ए चं आणि अँगल बी चं. मग चला आपण इथे राईट करूयात अँगल ए च्या ऐवजी अँगल बी. सो अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि आत्ताच आपण प्रूफ केलं की इंटिरियर अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, हो की नाही. मग आता इथे बी आणि अँगल सी
हे कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत, म्हणजेच त्यांचं सम 180 डिग्री येतं. बट अँगल बी अँड अँगल सी आर इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. सो लाईन एल, मग आपण म्हणू शकतो की लाईन एल आणि लाईन एम या कशा आहेत, पॅरलल आहेत. ओके, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द अल्टरनेट अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, अल्टरनेट अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. नेक्स्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट आणि ही लास्ट टेस्ट आहे. ओके, सो थिअरम काय बोलतोय, इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स formed by a transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. दोन लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते जर कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल असतील, तर त्या दोन लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात. हा थिअरम आहे. सो गिवन इन्फॉर्मेशन काय आहे, एन हा ट्रान्सव्हर्सल आहे, एल आणि एम या दोन लाईन्स आहेत आणि जे करस्पॉन्डिंग अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत ते कोणते आहेत, तर हे पहा इथे अँगल बी आणि अँगल ए हे कसे अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे दोन अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील, ओके नाही, म्हणजे हे दोन अँगल्स अँगल ए आणि अँगल बी कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे थिअरम मध्ये. आता आपल्याला प्रूफ काय करायचंय, लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहेत. सो चला प्रूफ करूयात. आता हे पहा इथे ए आणि सी हे जे दोन अँगल्स आहेत ते कुठे फॉर्म झालेले आहेत, एका स्ट्रेट लाईनवर. हे पहा, ही एक स्ट्रेट लाईन, या स्ट्रेट लाईनवर अँगल ए आणि अँगल सी फॉर्म झालेले आहेत, म्हणजेच हे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. बरोबर, अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजेच ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. अँगल ए प्लस अँगल सी केलं तर आपल्याला किती मिळणार, 180 डिग्री मिळणार. क्लिअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर प्रॉपर्टी काय आहे, अँगल्स इन अ लिनियर पेअर नेहमी सप्लिमेंटरी असतात. मग आता इथे आपण अँगल ए प्लस अँगल सी करूयात, किती आलं, 180 डिग्री. पण हे पहा आताच आपण काय पाहिलं, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी आहे, जितका अँगल ए आहे तितकाच अँगल बी आहे. ओके, मग अँगल ए च्या ऐवजी आपण अँगल बी सुद्धा राईट करू शकतो ना. सो अँगल ए च्या ऐवजी आपण राईट केलं अँगल बी. सो अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री आलं. अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल बी कुठे बघा बरं, इथे. अँगल सी कुठे आहे, इथे. अँगल बी आणि अँगल सी हे कसे अँगल्स आहेत, हे इंटिरियर अँगल्स आहेत. आणि हे इंटिरियर अँगल्स जर सप्लिमेंटरी आहेत तर दिलेल्या लाईन्स पॅरलल असतात. हे आपण आताच इंटिरियर अँगल्सच्या टेस्ट वरून पाहिलेलं आहे. सो इथे हे सुद्धा सिद्ध होतं की जर करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतील, जर दोन लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते जर कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल असतील, तर त्या दोन लाईन्स सुद्धा पॅरलल असतात. क्लिअर, इझी आहे की नाही. चला आता अजिबात गोंधळ करू नका, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिस्टर क्लिअर झालेल्या आहेत. आता लगेचच आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. खूप इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, या फिगरचं नाव आहे 2.18. त्यामध्ये y आहे 108 डिग्रीचा, y आहे 108 डिग्रीचा, x किती आहे 71 डिग्रीचा. आर द लाईन्स m and n पॅरलल, जस्टिफाय. लक्षात घ्या इथे त्यांनी काय म्हटलंय, y 108 डिग्री, x 71 डिग्री आणि म्हटलेलं आहे आता सांगा की या दोन लाईन्स पॅरलल आहेत का, आणि जस्टिफाय करायला सांगितलेलं आहे. आता पहा बरं, लाईन एम आणि लाईन एन यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे एल. या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे हे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. हे पहा, हे कसे अँगल्स आहेत, इंटिरियर अँगल्स. आणि इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. आत्ताच आपण पाहिलं सप्लिमेंटरी म्हणजे आता इथे अँगल एक्स प्लस अँगल वाय केलं तर 180 डिग्री आलं पाहिजे. पहा बरं, दोन अँगल्सच्या मेजरला ऍड केलं तर 180 डिग्री येतंय का, नाही. त्यांचं सम किती आलेलं आहे, 179. सो इथे अँगल एक्स आणि अँगल वाय हे सप्लिमेंटरी नाहीयेत. मग आता हे जे दोन अँगल्स सप्लिमेंटरी नाहीयेत हे आपल्याला कळलेलं आहे. मग आपण म्हणू शकतो का की लाईन एम आणि लाईन एन पॅरलल आहेत, नाही की नाही, कारण हे सप्लिमेंटरी अँगल्स नाहीयेत. इंटिरियर अँगल्स जे इथे फॉर्म झालेले आहेत ते सप्लिमेंटरी नाहीयेत. मग दिलेल्या या दोन लाईन्स पॅरलल नाहीयेत. ओके, हे पहा इंटिरियर अँगल्स
इंटिरियर अँगल्स हे नेहमी सप्लिमेंटरी असतात, पण आपण या दोन अँगल्सला ऍड केल्यानंतर 179 येत आहे. किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे, पण इथे 179 येत आहे म्हटल्यावर हे सप्लिमेंटरी नाही आहेत. आता इथे तुम्हाला प्रश्न पडू शकतो, अरे 1 डिग्रीचा तर फरक आहे, काय फरक पडतो? नाही, खूप मोठा फरक पडतो. 180 म्हणजे 180च पाहिजे. जर 180 येत असेल तरच या दोन लाईन्स पॅरलल असू शकतात. क्लिअर? चला आन्सर राईट करूयात. गिवन काय आहे? वाय एक्स यांचे मेजर्स गिवन आहे. प्रूफ काय करायचे आपल्याला? लाईन एम आणि लाईन एन पॅरलल आहेत का? चला प्रूफ देऊयात आपण. हिअर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 108 प्लस 71. ओके, एक्स ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, वाय ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. काय येतं सम? 179. बरोबर. सो एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. आता हे इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी हवेत, पण सप्लिमेंटरी नाहीयेत, म्हणजे या दोघांचं सम 180 डिग्री नाहीये. हो की नाही? सो इंटिरियर अँगल्स आर नॉट सप्लिमेंटरी. सो लाईन एम इज नॉट पॅरलल टू लाईन एन. क्लिअर? चला, इझी होता की नाही क्वेश्चन? इंटिरियर अँगल्स टेस्ट इथे आपण यूज केलेली आहे. हे राईट करणं रिझन खूप इम्पॉर्टंट आहे. रिझन राईट नाही केलं तर हाफ मार्क इथे कट होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन फिगर 2.19, या फिगरचं नाव काय आहे? 2.19. इफ अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी असं त्यांनी म्हटलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरल टू लाईन एम. आता पहा बरं, अँगल ए कॉन्ग्रुएंट आहे अँगल बी ला, म्हणजे हे दोन्ही जे अँगल्स आहेत ना ते इक्वल मेजरचे आहेत असं त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे गिवन मध्ये. राईट करून घेऊयात. गिवन ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. प्रूफ काय करायला सांगितलंय? या दोन लाईन्स लाईन एल आणि लाईन एम या कशा आहेत? पॅरलल आहेत. हे प्रूफ करायला सांगितलंय. बघा बरं, आता प्रूफ करूयात आपण. खूप इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट आहेत असं त्यांनी म्हटलंय. ओके, आता हे पहा, इथे एक्स फॉर्म झाला, लाईन एन आणि लाईन एल या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत. इंटरसेक्ट झाल्यामुळे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म झाले. आणि तुम्हाला तर माहिती आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, और वी कॅन से इक्वल असतात. जितक्या मेजरचा अँगल ए आहे तितक्याच मेजरचा हा सुद्धा अँगल असणार आहे. या अँगलला आपण नाव देऊन घेऊयात सी, म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. ओके, आता आपण इथे काय म्हटलेलं आहे? क्वेश्चन मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे? ए च्या इतकाच अँगल बी आहे, ए च्या इतकाच अँगल बी आहे. आणि आता इथे आपण काय प्रूफ केलंय? ए च्या इतकाच सी आहे. बरोबर. मग जर ए इतकाच बी आहे, ए इतकाच सी आहे, तर आपण असं म्हणू शकतो ना की सी इतकाच बी पण आहे. बरोबर. म्हणजे हे कसे अँगल्स झाले? एफ दिसतोय का? करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. सी इतकाच बी सुद्धा आहे आणि हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके, आणि हे जर कॉन्ग्रुएंट आहेत, लक्षात घ्या, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट आहेत इथे, तर आपण नक्कीच म्हणू शकतो की लाईन एल इज पॅरल टू लाईन एम करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट यूज करून. ओके नाही? इझी आहे की नाही? चला राईट करून घेऊया. तिथे कसं आपल्याला प्रूफ करायचंय, राईट कसं करणार? कन्सिडरिंग अँगल सी ॲज शोन इन द फिगर. इथे कन्सिडर करायला सांगितलंय की आपण इथे अँगल सी घेतलेला आहे. ओके, आणि तो कसा आहे? ए ला कॉन्ग्रुएंट आहे, और ए इतकाच अँगल सी सुद्धा आहे. का? कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. हो की नाही? आता हे जर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, अँगल ए इतकाच अँगल सी आहे आणि अँगल ए इतकाच जर अँगल बी आहे, तर अँगल सी आणि अँगल बी हे सुद्धा सेम होणार. हो की नाही? इक्वल होणार. सो इथे याला आपण नाव देऊयात 1. अँड अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. गिवन आहे की नाही? राईट करूयात इथे गिवन, त्याला नाव देऊयात 2. आता 1 आणि 2 या स्टेटमेंट्स नुसार आपण असं म्हणू शकतो की अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, कारण ए इतकाच सी आहे, ए इतकाच बी आहे, मग सी इतकाच बी आहे असं सुद्धा म्हणू शकतो ना आपण. सगळ्यांचं मेजर हे सेमच आहे. आणि सी आणि बी हे कसे आहेत? हे तर कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत. आणि जर कॉन्ग्रुएंट अँगल्स हे इक्वल आहेत, तर दिलेल्या लाईन्स या नक्कीच कशा आहेत? पॅरलल आहेत. हो की नाही? सो इथे राईट करूयात, बट सी अँड बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. सो लाईन एल and line M are parallel. Which test here we have used? We have used corresponding angles test. Okay.
हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह केलेलं आहे लाईन एल इज पॅरल टू लाईन एम. सो इथे आपले हे 2 क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेट 2.2 मधले कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेले आहेत. रिमेनिंग क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया.